वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी नोंदवताच राज्याचे वाहतूक अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांच्यासाठी परिपत्रक काढलंय। यात सर्व वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालकांकडून प्रलंबित ई-चलन दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, पैशांची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी सौजन्याने वागावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। तसेच या सूचनांचे किंवा ई-चलन वसुलीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आलेत। परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गती घेतली आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SITचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांनी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली। तब्बल 3 तास चाललेल्या या चर्चेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। महादेव मुंडे यांच्या हत्येला बराच काळ लोटला असून SIT या प्रकरणाचा तपास करतेय। इतका तपास करूनही पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेलं नाही अशी खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे यांनी आता मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली असून या प्रकरणी त्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय। त्या म्हणाल्यात की या केसशी मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नाही। राजाभाऊ फड यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं। आमचा खरा आरोप वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर आहे। धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान मोठ्या घडामोडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी संदेश चव्हाण यांची निवड झाली आहे। अशातच आता 15 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा अध्यक्षपदावरही दावा केल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे। शिंदे गटाच्या दाव्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचं टेन्शन वाढलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार आहेत। धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे। आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड झाल्याची माहिती समोर आली आहे। या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचं बोललं जात आहे। अशातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे। महाराष्ट्रात सध्या उन्हाचा जोर वाढला असून बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान आहे, तर किनारी भागात उष्ण आणि दमट स्थिती कायम आहे, तर काही भागात उष्णतेची लाट आहे। पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता कमी आहे, पण 13 आणि 14 मार्चपासून मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे। आज कमाल तापमान 31 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत राहील। 12 मार्चला हवामान कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाहीये। उष्णतेच्या लाटेची स्थिती काही ठिकाणी कायम राहू शकते। सध्या महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये तापमानाची मोठी वाढ झाली आहे। आज मुख्यतः उष्ण आणि कोरडे हवामान राहील। कमाल तापमानाचा पारा 33 ते 38 अंशापर्यंत जाईल। आज पावसाची शक्यता नसली तरी 13 आणि 14 मार्चला तुरळक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे। जळगावमधून केळी विमा घोटाळ्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। जळगावमध्ये केळी विम्यातून 250 कोटी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। प्रत्यक्षात केळी लागवड नसताना 27,000 शेतकऱ्यांकडून विमा काढण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून 7 दिवसांच्या आत खुलासा करावा लागणार आहे। केळी लागवड नसतानाही हजारो शेतकऱ्यांच्या नावावर विमा काढण्यात आल्याचं समोर आल्याने सुमारे 44,000 हेक्टर क्षेत्रावर बोगस लागवड दाखवत 250 कोटी रुपयांचा डल्ला मारण्याचा डाव असल्याचा कृषी विभागाच्या चौकशीत हा प्रकार समोर आला। सरकारचे सुमारे 179 कोटी रुपये वाचले असून 37 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत। या प्रकरणी 48 CSE केंद्रावरून बोगस फॉर्म भरण्यात आल्याचंही समोर आलंय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत CSE केंद्राची पडताळणी करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्यात। संबंधित शेतकऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आला असून नोटिसा बजावण्यात आलेल्या शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत आपला खुलासा सादर करावा लागणार आहे। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सुदैवाने या हल्ल्यात फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले। त्यांच्यावर जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका लग्न समारंभात उपस्थित असताना हा हल्ला करण्यात आलाय।
हल्लेखोर कमल सिंग जामवालने मागून फारुख अब्दुल्ला यांच्या मानेवर बंदूक ठेवली. या दरम्यान फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत असलेल्यांकडून हल्लेखोर कमल सिंग जामवालाची धरपकड करण्यात आली. फारुख अब्दुल्लावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोर कमल सिंग जामवाला जम्मूच्या पुराणी मंडी परिसरातील रहिवासी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या चौकशीत आरोपीने उघड केलं आहे की तो 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याचा विचार करत होता. तो म्हणाला की मी 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारू इच्छित होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या एका कार्गो जहाजावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थायलंडचे मयुरीनारी हे कार्गो जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना त्यावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की 11 मार्च रोजी होर्मुझ सामुद्रधुनीत थायलंडच्या मयुरीनारी या कार्गो जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. भारत सरकारने या घटनेचा निषेध करत व्यापारी जहाजांना लक्ष्य करणं टाळलं पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलंय. तसेच या युद्धामुळे निर्दोष नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचंही भारताने म्हटलंय. गेल्या 13 दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून वारंवार हल्ले करण्यात येतात, तर इराणकडूनही पलटवार सुरू आहे. याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इराण विरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा केलाय. इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाहीये. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. अमेरिकेने इराण विरुद्धचं युद्ध जिंकलंय असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय. तर इराणनेही अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. तेलाच्या किमती प्रति बॅरल $200 पर्यंत पोहोचतील याची तयारी ठेवावी असं इराणने म्हटलंय. आम्ही अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांपर्यंत 1 लिटरही तेल पोहोचू देणार नाही. त्यांच्याकडे जाणारे कोणतेही जहाज किंवा टँकर आमचे कायदेशीर लक्ष असेल असा इशारा इराणने दिलाय. बहुप्रतीक्षित IPL 2026चं वेळापत्रक अखेरीस BCCIने जाहीर केलंय. T20 विश्वचषक 2026 वर सर्व चाहत्यांच्या नजरा असतानाही IPLच्या वेळापत्रकाची सर्वांना प्रतीक्षा होती. IPL जणू क्रिकेट प्रेमींसाठी एक सण असतो. T20 विश्वचषक सुरू असताना IPL 2026 सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती. IPL 2026 येत्या 28 मार्च पासून खेळवलं जाणार आहे. 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर BCCIकडून उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं जाईल. त्यामुळे आता IPLच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक सध्या जाहीर करण्यात आलंय. IPL 2026 यंदा शनिवारपासून सुरू होत आहे आणि शनिवार रविवार एक सामना होईल. डबल हेडर नसणार आहे. सध्याचे वेळापत्रक 28 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. पहिला सामना गतविजेत्या RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे. पण चिन्नास्वामीच्या मैदानावर सामना होणार की नाही याचा निर्णय 13 मार्चला कमिटी घेणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना मुंबईत KKR विरुद्ध होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने 4 वर्षांपूर्वी बिझनेसमॅन सोहेल खतुरिया याच्याशी विवाह केला होता. त्यावेळी हंसिका आणि सोहेल यांच्या रॉयल विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र लग्नाच्या 4 वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने परस्पर संमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला असून कोर्टानेही दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलाय. अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. हंसिका आणि सोहेल हे आता अधिकृतपणे वेगळं झालं असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयाने हंसिका आणि सोहेल यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. लग्नाला अवघे 4 वर्ष पूर्ण होत असतानाच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.